गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूतील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या शशिकला परिवाराला मोठा धक्का बसलाय। शशिकला यांचे पुतणे टी दिनकरन आणि त्यांच्या परिवाराची अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय। तामिळनाडूचे मंत्री डी जयकुमार यांनी ही घोषणा केली। याशिवाय पक्षाचं पुढील ध्येय धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतीय उद्योगपती आणि कर्जबुडवेगिरीतला आरोपी विजय माल्याला अवघ्या 3 तासात काल जामीन मिळाला। विजय माल्यावरती एसबीआय सह 17 भारतीय बँकांचं 9,091 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे। माल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारनं अनेकदा अर्ज विनंत्या केल्या होत्या। त्यानंतर आता पोलिसांनी माल्याला अटक केली आहे। IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स ही टीम विकत घेणाऱ्या F1 टीमसाठी पैसा लावणाऱ्या आणि ललनांच्या कॅलेंडरवरती करोडो रुपये उधळणाऱ्या माल्यानं एसबीआय सह 17 बँकांना चुना लावलाय। लंडनमध्ये विजय माल्याच्या अटकेच्या वृत्तानंतर मुंबईतल्या किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय। त्याला लगेचच जामीन मिळाला असला तरी आपले पैसे नक्की परत मिळतील आणि माल्याला शिक्षाही होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय। सध्या ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना उत्तर प्रदेशात न्यायालयातच न्यायमूर्तीसमोर पतीनं तलाक दिला। गोंडा इथल्या कुटुंब न्यायालयामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। सुनावणी सुरू असताना 3दा तलाक म्हणून पतीनं न्यायालयातून पळ काढला। हुंड्या प्रकरणी पीडितेच्या पतीला न्यायालयानं 14 एप्रिलला सशर्त जामीन मंजूर केला होता। मात्र पुढच्या सुनावणीच्या वेळी या पती महाशयानं न्यायालयात न्यायमूर्ती समोरच तोंडी तलाक दिला। या घटनेनंतर आता महिलेनं जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे।